आता बातमी विधानसभेमधली नाना पटोलेंसंदर्भातली। विधानसभेमध्ये नाना पटोले आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। तर वाळू माफिया संदर्भात कारवाई करताना सर्व पक्षीयांचे फोन येतात असा थेट दावा विखेंनी केलाय। तर नाना पटोलेंनी यावर आक्षेप घेत नावं जाहीर करण्याची मागणी केली आहे। दरम्यान फार उतावळे होऊ नका असं म्हणत विखेंनी नाना पटोलेंना चिमटा काढलाय। मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले त्यामध्ये सदस्य सहभागी आहेत। एवढंच म्हटलं की सर्व पक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे फोन आम्हाला फोन येतात। मी म्हणून म्हटलं मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला। मी सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे। अध्यक्ष महाराज, या सर्व पक्षीय याच्यामध्ये त्यांनी मला माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असं त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत। अध्यक्ष महाराज, तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज। नाना भाऊ, तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची, तुम्ही चिंता करू नका। लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले म्हणजे आपल्याला समोरची मंडळी जास्त उतावळी झालेली आहेत। त्यांना माझे एवढं सांगणं आहे की उतावळ्या पाण्याला फार खळकाट असतो।